बसव जयंतीचं औचित्य साधून 3 दिवसीय बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून सोलापूरकरांसाठी भक्तीची ही अनोखी पर्वणी ठरणार आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 16 ते 18 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक सभागृहात बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाचं व्याख्यानमालेचं 12वं वर्ष असून या 3 दिवसीय बसव व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुरुवार 16 एप्रिल रोजी हास्यकवी अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर पुणे हे हास्यरंग या विषयावर गुंफणार आहेत। या पहिल्या पुष्पाचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सोलापूर नागरी बँक सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले आणि नगरसेवक अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। दुसरं पुष्प शुक्रवारी 17 एप्रिल रोजी अपेक्षा चाकोते मुंबई या गुंफणार असून स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते महात्मा बसवेश्वर हा त्यांचा विषय असेल। व्याख्यानमालेचा समारोप शनिवारी 18 रोजी प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे यांच्या ऐसे कैसे झाले भोंदू या विषयावर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। वीरशैव विजन या आमच्या संस्थेच्या वतीनं गेल्या 11 वर्षापासून जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते। यंदाचं व्याख्यानमालेचं 12वं वर्ष आहे। जवळपास एक तप या निमित्तानं या व्याख्यानमालेला पूर्ण होत आहे। ही व्याख्यानमाला शिवस्मारक सभागृह येथे दिनांक 16, 17, 18 एप्रिल असे 3 दिवस सायंकाळी 6 वाजता होणार आहे। यंदाच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प कवी अनिल दीक्षित व कवी भालचंद्र कोळपकर पुणे हे गुंफणार आहेत। त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे हास्यरंग। या व्याख्यानमालेचं उद्घाटन माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते तसेच पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सूर्यकांत भुजबळ साहेब तसेच नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रकाश वाले साहेब व नगरसेवक श्री अमोल शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत हे पहिलं पुष्प होणार आहे। दुसरं पुष्प दिनांक एप्रिल रोजी मुंबई येथील सौ अपेक्षा चाकोते या गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते महात्मा बसवेश्वर या विषयावर त्या बोलणार आहेत। दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या हस्ते तर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्थायी समितीच्या सभापती सौ रंजिता चाकोते, समाजसेविका उज्ज्वलाताई सोपल, जनता बँकेच्या संचालिका सौ चंद्रिका चव्हाण आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ इंदुमती अलगोंड पाटील यांच्या उपस्थितीत हे दुसरं पुष्प होणार आहे। या व्याख्यानमालेचा समारोप दिनांक 18 एप्रिल रोजी लातूर येथील प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे यांच्या व्याख्यानानं होणार आहे। त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे ऐसे कैसे झाले भोंदू या विषयावर ते बोलणार आहेत। या समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार श्री देवेंद्रदादा कोटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापौर श्री विनायक कोंड्याल, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख श्री मंगेश चिवटे साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री इंद्रजित पवार साहेब तसेच जिल्हा परिषदेचे सभापती श्री रामप्पा चिवडशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे। या व्याख्यानमालेमध्ये दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्या 3 श्रोत्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं भेटवस्तू देण्यात येणार आहेत। या व्याख्यानमालेस सोलापुरातील सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी वीरशैव विजनच्या वतीनं करीत आहोत। या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, सोमेश्वरी आबाजी, राजेश नीला, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी आदींची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।